Good evening to all students. Now in this session we are discussing the capacitance connected in series and capacitance connected in parallel. So just like as the resistors, we have the two configuration for the capacitor as a series and parallel configuration. So capacitors or capacitors connected in series and parallel configuration. याच्यापैकी तुम्हाला कंपल्सरी एक क्वेश्चन हा 3 मार्काला असेल. Derive the resultant capacitance or equivalent the capacitance when connected in series and when connected in parallel. So first we will see the series configuration. First we see series configuration. Let the 3 capacitors, for simplicity I will take that, and these 3 capacitors are connected in the series configuration. So I will take the one capacitor C1, another capacitor C2, and another capacitor C3. It is connected in series configuration and they are connected to the battery. They are connected to the battery of the V external supply. This is the key, and this is the configuration like this. So in this case C1, C2, C3, and this capacitance, it can be made, it is similar to the, sorry, this is not resistor. This capacitance I have to make one capacitance, and this configuration will be like this. So equivalent circuit diagram, that has to be replaced, this has to be replaced with this, and this is the, wait, it has been released. So this is the configuration when the capacitors are connected in the series configuration. Now, when let C1 and C2, C3, these are the 3 capacitors, they are connected in series. Now, let me know, because of this battery, what will happen? Because of this battery, what will happen? The current will start to flow there. And let me know what amount of current is passing through the capacitor C1, C2, C3. आता इथून आपण करंट पास होतो, आणि करंट पास होतो म्हणजे करंट तो कसा असेल, सारखा असेल का डिफरंट असेल? करंट हा सारखा असेल का डिफरंट असेल? बोला. सारखा असेल, बरोबर आहे. अरे बोला ना, बाकीचे बोला लवकर लवकर. करंट सारखा असेल. आता इथं करंट सारखा आहे, पण आपण कॅपॅसिटर मध्ये काय करतोय? आपण कॅपॅसिटर काय होतोय? इट इज यूज्ड टू स्टोअर द चार्ज, बरोबर. इट इज यूज्ड टू स्टोअर द चार्ज. आता चार्ज आपण स्टोअर करतोय म्हणजेच तुम्हाला
I is equal to what? It is the Q upon T. म्हणजे I सेम आहे, म्हणजे करंट पण काय असणार, चार्जेस पण काय असणार आहेत, चार्जेस पण काय असणार आहेत, सेम असणार आहेत, बरोबर, सेम असतील. म्हणजे इथं प्लस क्यू घेतलात इथं काय होईल मायनस क्यू, इथं प्लस क्यू घेतलात इथं काय होईल मायनस क्यू, प्लस क्यू मायनस क्यू, बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. हो. आता हा जो बॅटरी व्होल्टेज आहे या V मुळे तुम्हाला अक्रॉस द C1 एक व्होल्टेज भेटणार आहे आणि अक्रॉस द C2 दुसरा व्होल्टेज भेटणार आहे आणि अक्रॉस द C3 तिसरा व्होल्टेज भेटणार आहे. म्हणजेच इथं व्होल्टेज किती असेल V1, इथं व्होल्टेज किती असेल V1, V2, इथं व्होल्टेज किती असेल V3. म्हणजे डोक्यात काय घ्यायचं आपल्या, चार्ज हा काय असणार आहे सेम असणार आहे आणि व्होल्टेज हे काय असणार आहे डिफरंट असणार आहे. परंतु ही जी बॅटरी आपण दिलेली आहे या बॅटरीमुळे जेवढं व्होल्टेज दिलेलं आहे ते किती असेल, इट इज द सम ऑफ द व्होल्टेज V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे टोटल व्होल्टेज किती असणार आहे V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. बरोबर आहे का. इथपर्यंत समजलं. Yes. यस. आता लक्षात घ्या V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजेच माझ्याकडे एक इक्वेशन आहे. इक्वेशन काय Q इज इक्वल टू काय Q upon C1 plus Q upon C2 plus Q upon C3. यस, व्हेरी गुड. आता पहा आपल्याला हे इक्वेशन लक्षात ठेवायचे प्रॉपरली. Q इज इक्वल टू C इंटू V, Q इज इक्वल टू C इंटू V, Q इज इक्वल टू C इंटू V. हे इक्वेशन लक्षात ठेवा. आणि इथं पहा आता या व्होल्टेजला म्हणजे हा जो व्होल्टेज आहे टोटल कॅपॅसिटन्स, आता इथं जर पाहिलं इथं व्होल्टेज V आहे, इथं चार्ज किती असणार आहे सेम असणार आहे मायनस Q. म्हणजे हा जो V आहे V तुम्ही रिलेट कसं करू शकता, V इज इक्वल टू काय C अपॉन Q. आता या इक्वेशन मध्ये मला या फिगर मध्ये सांगा इथं C ची व्हॅल्यू किती आहे C इक्विव्हॅलेंट, म्हणजे C इक्विव्हॅलेंट अपॉन इक्वेशन बरोबर आहे ना. C इज इक्वल टू एक मिनिट C इज इक्वल टू नाही Q इज इक्वल टू C अपॉन V नाही, C इज इक्वल टू काय इक्वेशन रॉंग झालंय. Q upon V. C इज इक्वल टू Q upon V. Q upon V. बरोबर आहे. C इज इक्वल टू Q अपॉन V. म्हणजेच पहा आता इथं ज्यावेळेस मला एक फाइंड करायचे मी आता V इज इक्वल टू काय येईल Q अपॉन C. तर या केसमध्ये आपल्याला V इज इक्वल टू Q सारखाच असणार आहे, चार्जेस सारखे आहेत आणि C च्या जागी इथं काय येईल C इक्विव्हॅलेंट. हे इक्वेशन समजलं, इक्वेशन समजलं काय. आता पहा Yes sir. across this capacitor C1, let me know what voltage will be there. Across this capacitor C1, let me know what voltage will be there. V1 equal to V is equal to Q upon C इक्विव्हॅलेंट भेटले मला. अक्रॉस C1 फाइंड करायचे म्हणजे काय V1 is equal to Q upon C1. yes. V2 काय येईल Q upon C2. बरोबर. आणि V3 काय येईल Q upon C3. Q upon C3. इथपर्यंत काय अडचण नाही. त्याच्यानंतर जे इक्वेशन मला भेटलेलं आहे या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप करा सगळ्या. म्हणजेच पहा काय येईल V इज इक्वल टू काय Q अपॉन C इक्विव्हॅलेंट इक्वल टू Q अपॉन C1 प्लस Q अपॉन C2 प्लस Q अपॉन C. बरोबर. Q जर कॉमन घेतला तर Q काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे 1 अपॉन C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. Getting this? Yes. समजलं का. हो सर. आता पहा रेजिस्टन्स मध्ये काय होतं ज्यावेळेस तुम्ही कम्पेअर करा रेजिस्टन्स मध्ये ज्यावेळेस सिरीज कॉन्फिगरेशन होतं त्यावेळेस व्हॅल्यू काय होती R इक्वल टू R1 प्लस R2 प्लस
R3 इथं उलट होईल बरोबर. बरोबर आहे का. Oh, Yes. Now make the screenshot of this and then we'll take now the parallel configuration. घेतलं सर. Yes, very good. It is the way. हो सर. Yes. Now just see capacitors connected in compulsory लक्षात घ्या. पॅरलल कॉन्फिगरेशन. पाहता आपण काय करतोय पॅरलल कॉन्फिगरेशन मध्ये करतोय त्याच्यामुळं मी आता इथे पॅरलल कॉन्फिगरेशन घेतोय. हा पहिला कॅपॅसिटर घेतोय C1, दुसरा कॅपॅसिटर घेतोय मी C2 आणि तिसरा कॅपॅसिटर घेतोय मी C3. हे parallel configuration and with this parallel configuration I am connecting across this battery. लक्षात घ्या. इथे लक्षात घ्या हा कॅपॅसिटर जसं आपण शो करतोय दोन्ही पण सारखे दाखवायचे. C1 C2 C3 हा बॅटरी असेल इथं जास्त आणि इथं कमी प्लस और मायनस and the equivalent of this it will become one capacitor. This is the battery and this is your supply. This is plus minus and this is the C equivalent. You can take their C parallel as P. It is a parallel. Now let me know because of this battery B what will happen. This terminal, this terminal, this terminal, and this terminal both are the same, but the current start to distribute. As current will start to distribute, then what about the charges? Charges will be same or different? Different. Charges will be different. Very good. So the let Q1 will be the charges which is stored by this charge by the capacitor C1. So plus Q1 minus Q1. This is plus Q2 minus Q2, and this is plus Q3 and it is minus Q3. Getting? Now in this case we will take total charges, that is a Q. These total charges, so charges will be the different. Charges will be the different. What about the voltage? What about the voltage? Half point. दोन्ही पण सेम आहे. voltage काय असेल? voltage काय असेल? Same. कॉन्फिडन्स पाहिजे. बोला लवकर. voltage काय असेल? सेम. सेम. मला खणखणीत बोलायचं. व्होल्टेज काय असेल? सेम असेल. Same. सेम. डिफरंट आहेत. व्होल्टेज सेम आहे. म्हणजेच पहा टोटल चार्जेस किती आहेत? Q. आणि हे Q काय असेल? सम ऑफ ऑल द चार्जेस. सो Q इज इक्वल टू काय? Q1 प्लस Q2 प्लस Q3. बरोबर आहे. आता आपल्याकडे इक्वेशन काय? C इज इक्वल टू काय? Q अपॉन V. सो Q इज इक्वल टू काय? C इंटू V. C into V. Yes. आता इथे पाहिलं इथं तुम्हाला हे फिगर घ्या डोळ्यासमोर. ज्यावेळेस तुम्ही Q घेताय Q इज इक्वल टू इथं कॅपॅसिटन्स काय तुमचा? मी CP घेतोय पॅरलल साठी इंटू व्होल्टेज किती आहे? V व्होल्टेज आहे. सो लेट इट इज V. And now let me know what are the charges produced by the capacitor C1. Q1 is equal to काय येईल? C1 into V. V. Very good. C1 into V. Q2 is equal to C2 into V. very good. Q3 is equal to C3 C3 into into V. V. any problem with this concept? No, No, sir. sir. No, sir. Very good. No, sir. Very good. Now put in this No. equation. So Q is equal to what? CP into V. Q1 is equal to C1 into V plus Q2 is equal to C2 into V plus Q3 is equal to C3 into V. If you take the V common there, so CP equal to C1 plus C2 plus C3. Getting this?
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Mm, निरंजन समजलं का? हो सर. ओंकार ओंकार हो सर. आर्शिया Yes, sir. धनश्री हो सर. दीक्षा Yes, sir. साक्षी Yes, sir. वैभवी Help. Yes, sir. स्वराज Yes, sir. Which so Yes, sir. this is a very हो sir. काय रे तुम्ही राहिलं का? with the हम्म? letters are called as instrument transfer. आता पहा मी थोडं समराईज करतोय. इथे घेतोय मी कंपोनंट There are आणि त्याच्यानंतर such two types of instrument. There are such सिरीज two इथे घेतोय मी पॅरलल. मला सांगा आता पहिल्यांदा मी घेतोय रेजिस्टन्स as when they connected in series configuration. Tell me the what is equivalent expression. सांगा. current transformer. रेजिस्टन्स सिरीज मध्ये असल्यावर काय कॉन्फिगरेशन येईल? यस Potential transfer. बोला. 1/R1 plus 1/R2 नाही plus 1/R सिरीज मध्ये असताना काय येतं? रेजिस्टन्स म्हणतो R1 plus R2 plus R3. R1 plus R2 आणि plus पॅरलल R3. मध्ये काय येईल? 1/R1 plus 1/R2 बरोबर आहे. plus 1/R3. बरोबर. आणि मला सांगा आता कॅपॅसिटन्स आपण घेतोय. कॅपॅसिटन्स सांगा सिरीज मध्ये काय येईल? C1 plus C2 plus C3. नाही. काही नाही बोलायचं. 1/C1 plus 1/C2 plus 1/C3 आणि CP काय येईल? C1 plus C2 plus C3. हा बोला खणखणीत बोलायचं. आपलं कन्सेप्ट क्लिअर असेल तर काही अडचण नाही. मला सांगा चार्जेस काय होतात सिरीज मध्ये? सेम असतात ना. सेम. Same. इथं काय असतं पॅरलल मध्ये? Different. डिफरंट. व्हॉट अबाउट दी करंट? चार्जेस मध्ये आपण करंटची रेट करतोय कॅपॅसिटर म्हणजे इथं काय असेल? सेम. इथं काय असेल? डिफरंट. आणि इथं Different. व्होल्टेज Different. व्होल्टेज Voltage different. सिरीज मध्ये डिफरंट, पॅरलल मध्ये सेम. बरोबर. Same. आणि इथे तुम्हाला कॅपॅसिटन्स मध्ये फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवायचे? C is equal to Q upon V. आणि रेजिस्टन्सच्या वेळेस V is equal to बरोबर आहे का? हो. हो. एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा. 3 मार्क आणि JEE नीट आणि सीईटीचा एक क्वेश्चन कंपल्सरी झालं समजा. समजतं? हो सर. क्लिअर हो, झालं sir. हो पूर्ण? सर. Any problem beta? Everyone mention me. No sir. No, sir. No sir. नो सर. No, सर. 3 मार्क कन्फर्म. No, sir. 3 मार्क कन्फर्म समजू बोर्डचे. Yes sir. हो. एक क्वेश्चन सीईटी नीट हो. JEE समजू. हो. हो सर.